आता समजेल 3 वाजेपर्यंत काय होतं काय नाही, ते व्हायचं. बरं, हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेच तिथे हेमंत पाटलांना विरोध केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलली. म्हणजे भाजपच्या प्रेशरखाली हे सगळं झालं का? मला नाही वाटत तसं बाहेरच्या प्रेशर खाली झालं, पण एकंदरीत जनमत, कार्यकर्त्यांचं मत आणि खरं आहे की मधल्या काळामध्ये हेमंत पाटील कार्यकर्त्यांचा संपर्क तुटलेला होता असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री महोदयांनीच तो निर्णय घेतला, कारण ती त्यांची जागा असल्यामुळे त्यांना अधिकार सगळा त्यांचा आहे. पण त्यांनी सगळं आढावा घेतला, जनमत घेतलं आणि त्यानंतर मला वाटतं ती जागा बदललेली आहे. जरांगे पाटील काल असं म्हणाले की आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही किंवा आम्ही कुठलाच उमेदवार म्हणजे मराठा समाजाकडून उमेदवार दिला नाही, त्यामुळे समाजाने कोणाला पाळायचं पाळा, कोणाला निवडून द्यायचं तर याचा फटका भाजपला किती बसेल? मला वाटलं आता याचा काय फटका भाजपला बसणार आहे, कारण की रोज त्यांचा फडणवीसांवरती वारंवार ते म्हणतात की माझ्यावरती SIT लावली, भाजपनं मला खूप त्रास दिला. मला वाटतं की आता हा विषय थांबलेला आहे सध्या, कारण त्यांनी आता 6 जून का काय तारीख दिलेली आहे आणि त्यांनी कुणाला पाठिंबा दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर म्हणजे काही लोकांनी प्रयत्न केला की त्यांनी राजकारणामध्ये यावं, त्यांनी उमेदवार द्यावा, त्यांनी त्यांच्यासोबत जावं, पण मला वाटतं ते राजकारणापासून अलिप्त राहिलेले आहेत. त्यामुळे आता प्रत्येकजण मोकळा आहे कुणाला कुणी मतदान करावं म्हणून. राज्यातले तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत असं जयंत पाटील यांनी आरोप केला. कोठे त्यांचा पक्ष? महायुतीमधले जे पक्ष आहेत ना, शिंदे गट असेल, राष्ट्रवादीचे पवार म्हणजे अजित पवारांचा आणि तुमचा, असे तिन्ही पक्ष फडणवीस साहेब चालवतात. मला वाटतं या म्हणण्याला किती बेस आहे, किती खर्च आहे. दादा अजितदादा सक्षम नेते आहेत तिकडे राष्ट्रवादीचे, एकनाथजी शिंदे स्वतः CM आहेत, ते सक्षम आहेत. आम्ही आमच्या पक्षापुरतं त्या ठिकाणी बघतोय आणि मला असं वाटतं की आमची सर्व तिघं आघाडी, आमची जी युती आहे, महायुती आहे, त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत. तर तिन्ही पक्ष आम्ही एक प्रकारे चालवतो आहोत. आम्ही कोणी कोणाला कुरघोडी करत नाही मला असं वाटतं. पण जयंतरावांना असं का वाटतं, शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना चालवत होते म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे तसं चाललेलं आहे म्हणून? कारण सगळी शिवसेना त्यांनीच चालवली, पवार साहेबांनी, आणि त्यांनीच संपवली संजय राऊतच्या माध्यमातून, आणि म्हणून त्यांना असं वाटतं का इकडे अजिबात तसं नाही आहे. आमच्याकडे सगळे दोन्ही नेते सक्षम आहेत, एकनाथजी सक्षम आहेत, अजितदादाही सक्षम आहेत. खडसेंची घरवापसी होणार आहे, खडसेंची घरवापसी होणार आहे. त्यांनाच माहीत नाही, त्यांनी सांगितलं की 15 दिवसात माझा प्रवेश होईल आणि केंद्रातले जे माझे जुने सहकारी आहेत ते माझ्या संपर्कात होते. हा काय एक दिवसाचा निर्णय नाही, अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती. बघू 15 दिवसांनी काय होतं, मी त्या बाबतीत काय बोलतो. तुमची इच्छा काय? कोणाची? तुमची नाही, आता जी खडसेंबद्दल आता जी वरच्यांची इच्छा, आता ते डायरेक्ट त्याचा संबंध, ते म्हटलं माझा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे, अमित भाईंशी आहे, तर आता त्यांच्यापुढे मी थोडं जाणार आहे. ते आले तर तुमची काय भूमिका असेल सहकार्याची का? आता त्याच्यावर भूमिका नाही, एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची काय भूमिका राहणार. पण ते चाललेत, रोज दिल्लीला जात आहेत, येत आहेत, जात आहेत, आणि रोज सांगतायत तुम्हालाच फोन करून झालं जमलं. आता काल त्यांनी सांगितलं 15 दिवसांनी जमणार आहे. ठीक आहे, वाट बघू आपण. म्हणजे घेणार नाही का भाजप त्यांना? आता बाबा ते सगळे मोठे नेते आहेत एकनाथजी, मी काय माझ्यासारखं छोटा कार्यकर्त्याच्या हातातलं काम आहे का ते त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून? ते खूप मोठे नेते आहेत भाजपचे, म्हणजे होते. त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश असा तसा इकडे खालती गेली होणार नाही मुंबई फिंबईत. आता ते म्हणतात माझा प्रवेश दिल्लीत आहे, माझ्या सगळ्या परिचय ओळख्या वरती आहेत, त्यामुळे आता ते फार मोठे आहेत, मी त्याच्याविषयी फार जास्त बोलणं काही संयुक्त नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.